नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक नाटक देवकी एक रूपांतरण या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10 भागांपैकी 6वा भाग वाचतोय. 2. कादंबरीमध्ये आपल्यामुळे बाबी खोताच्या घरावर येणारा वाढता रोष बघून घरातून पळून जाण्याची भावना देवकी व्यक्त करते. त्यावर काकीबाय या आजारपणातून मी वर उठले नाही तर या घराला आता अंतर द्यायचं नाही, माझ्या मागं या घराचा उंबरा सांभाळायचा अशी गळ्याची शपथ घालून देवकीकडे शब्द मागते आणि देवकी तसा शब्द काकीबाईला देते. असे थोडक्यात आहे. नाटकात हा सारा भावनिक संवाद विस्ताराने येऊन पुढेही वेगळ्या महत्त्वाच्या उत्कट वचनाकडे वळतो. देवकी: मी इथं राहिले म्हणून गावकऱ्यांचा रोष ओढावलाय ना तुमच्यावर? तुमचं घर वर्ज केलं ना त्यांनी? काकीबाई: त्याला तोंड द्यायला समर्थ आहे देवकी. देवकी: पण हे सगळं माझ्यामुळं. काकीबाई: कधी कधी असं वाटतं रात्रीचं गुपचूप पळून जावं तुम्हाला असा त्रास देण्यापेक्षा. काकीबाई: मग का नाही पळून जात? कंसात हे नकारार्थी तिला चिडवण्यासाठी, पण पुढे गंभीरपणे विचारते. काकीबाई: समज मी या दुखण्यातून उठले नाही तर तू हे घर सांभाळशील? देवकी काकीबाईच्या तोंडावर हात ठेवून: इडापिडा टळो नि अभद्र पळ, भलतं काय बोलता तिन्ही सांजेच्या वेळी? काकीबाई: अगं भलतं कसलं? देवकी: आज मी तुझ्याकडून एक वचन घेणार आहे मागून. दे माझ्या हातात हात. मला तुझा शब्द हवाय. मी विश्वासानं तो मागते आहे. तू दिला म्हण. माझ्या गळ्याची शपथ आहे तुला. देवकी: काकीबाई, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. काकीबाई: मग माझं ऐक. ह्या घराला आता अंतर द्यायचं नाही, माझ्या मागे घराचा उंबरा सांभाळायचा. देवकी: काकीबाई, नको हो, माझी तेवढी लायकी नाही. माझा जन्म चिखलातला, या सोन्याच्या उंबऱ्याला मी पाय कसे लावू? काकीबाई: वेडी आहेस तू देवकी. माणसाची लायकी त्याच्या जन्मावरून का ठरते? अगं कमळं सुद्धा चिखलातच निपसतात. ते काही नाही, माझा शब्द मानायलाच हवा तुला. दे माझ्या हातात हात. म्हण की या घराला कधी अंतर देणार नाही. ते मुलाहून मूल आहे, त्यांना आतापर्यंत मी सांभाळलं, तसं तूही सांभाळशील. कौसात दोघींचं देण्याघेण्याचे पुढील वाक्य खूप महत्त्वाचं. उत्कट वचन मागणारे आणि तेच उत्कट वचन देणारे. काकीबाई: म्हण. मी त्यांना जीवापलीकडे सांभाळीन. त्यांना डाग लागेल असं त्यांच्या हातून काही वेडवाकडं घडू देणार नाही. म्हण देवकी, म्हण. देवकी: हो म्हणते. मी त्यांना जीवापलीकडे सांभाळीन. त्यांच्या हातून वेडवाकडं काही घडू देणार नाही. तसे हे काकीबाईचं मागणं त्या दोघांच्या कदाचित घडणाऱ्या सूचित संबंधाबद्दलचं, आणि ते ध्यानी घेऊन देवकीने ते सूचित न घडण्याबद्दलचे निर्धार निर्मळ देणे. 3. आणि हा कदाचित घडणारा सूचित संबंध खरा नसूनही, कंसात कादंबरीत नसलेला कंसपूर्ण, नाटकातील काकीबाईला भेटायला आलेला सदाशिव हा भाऊ स्पष्टच बोलून दाखवतो. सदाशिव: ती कोण? ती आहे ना घरात, देवकी इतकी देवता. एकट्या या सोनतळ्यातच नव्हे तर पंचक्रोशीतच नाही तर थेट आमच्या गावापर्यंत लागलेत वाजायला डंके. असल्या नटरंगी बाई पायी खुद्द तुझ्या संसारावर उठली आहे ती बाई. तू अशी निर्धास्त कशी ग? बाबी काका आणि देवकी याचे संबंध ठीक नाहीत ही गोष्ट सूर्यप्रकाशा एवढी लख्ख आहे. आणि ती त्या फ्लॅशबॅक नंतरची स्वच्छ संशयमुक्त मनोवस्थेतील काकीबाई
तसेच वरील काकीबाई देवकी यांच्यातील वचन मागणारे वचन देणारे या संवादातील स्वच्छ मुक्त काकीबाई उत्तर देते. काकीबाई यांच्यासारख्या देव माणसांच्या मनात असं पाप येणं कधी सुद्धा शक्य नाही. धुतल्या तांदळासारखं मन आहे त्यांचं, आणि देवकीचं मन पण तेवढंच शुद्ध आहे. माझी खात्री पटली आहे. नाटकात दोघांच्याही निखळ शुद्ध चारित्र्याबद्दल खात्री दे या संबंधावर पडदा टाकला जातो. कादंबरीत मात्र एखाद्या पुरुषाच्या शाळकरी वयात जिच्याबरोबर मूक स्मिताच्या देवाणघेवाणीचे रोमॅन्टिक मळे कितीतरी काळ सतत फुलत होते, ती शाळकरी वयातील मैत्रीण प्रौढ वयात एखाद्या अटीतटीच्या अवघड समस्येनंतर त्याच्या घरी कायमची आसऱ्याला आल्यास त्याची पत्नी जिवंत असताना नाही, पण ती गेल्यावर तरी कधीतरी त्याच्या मनी एखादा तरी मोहाचा क्षण प्रस्तुत नाटकात नाही, पण प्रस्तुत कादंबरीत निसर्ग सौंदर्याच्या रोमॅन्टिक पार्श्वभूमीवर त्याच्या मनी आलेला तो मोहाचा क्षण पण काकीबाईला दिलेल्या शब्दानुसार तिने त्याला सावरणं आणि त्याची अपराधपणाची शरम. सारं सारं काव्यात्मक रोमॅन्टिक कादंबरी या वाङ्मय प्रकाराचे बलस्थान निवेदित करणारे वाचायला हवेच. दीपमाळेच्या चौथऱ्याजवळचा देवचाफा फुलांनी बहरला होता. एखादा लांबंडिवा असंख्य वातींनी मंदपणे पेटावा तसा तो खडबडीत पांढऱ्या अंगाचा चाफा फुलांनी पेटला होता. त्याच्याजवळ फक्त फुलेच होते, आणि पानांचे फुलांची भांडण व्हावे तशी पाने कुठे नाहीशी झाली होती. पिवळट पांढऱ्या फुलांच्या त्या थंड ज्योती दीपमाळांच्या स्तंभाशेजारी तेवत होत्या. पलीकडल्या शेवरीच्या मुळाशी असलेला मोगरीचा ताटवा तसूवर फुलांनी बहरला होता. बावी काकांना येऊ लागलेली एक आठवण. बावी काका आणि सरस्वती म्हणजे काकीबाई, त्यांचे लग्न झाल्यानंतर जोडप्याने देवाच्या पायाला पडायला ती दोघं प्रथमच आली तेव्हाची आठवण. देवाला नमस्कार करून ती दोघं बाहेर येऊन याच दीपमाळेच्या चौथऱ्यावर बसली होती. दीपमाळे शेजारील हा चाफा असाच काठोकाठ फुलला होता, आणि मोगरीचे तणावे शेवरीच्या शेंड्यापर्यंत चढून चाफ्यापेक्षाही अधिक उत्कटपणे बहरले होते. अशीच संध्याकाळची वेळ होती. फुलांचा तो वेड लावणारा उत्सव पाहून नवपरिणीत सरस्वतीच्या वृत्ती मोहरल्या होत्या. पिंपळाच्या फांद्यात बसून कुजबुजणाऱ्या साळुंकीच्या स्वरात ती कुजबुजली होती. समोर बघा ना, मोगरी कशी फुलली आहे. इथं माझ्या शेजारी सुद्धा एक तसलीच मोगरी बहरली आहे. त्या मोगरीच्या पेक्षाही सुगंधी सुस्वरूप बाबी काका तिच्या निकट येत म्हणाले होते. त्यांच्या हातात पसाभर मोगरींची ताजी फुले होती. टपोरी आणि सुगंधाने घमघमलेली ती फुले सरस्वतीच्या ओंजळीत ओतून त्यांनी हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला होता. काकीबाईच्या शरीराचा बाबी काकांनी अनुभवलेला तोच पहिला स्पर्श. त्या स्पर्शाच्या आठवणी ताज्या होऊन बाबी काका विलक्षण अस्वस्थ झाले. सरस्वती आत्ताही आपल्या शेजारी बसली आहे असा एक विचित्र भास त्यांना झाला. ते चौथऱ्यावरून उठले. त्यांनी भराभर मोगरीची फुले खोडली. त्यांचा पसा मोगरीच्या फुलांनी भरला. त्या ताज्या फुलांची ओंजळ तशीच अलगद धरून ते निघाले देवकीच्या मांगराच्या दिशेने. मध्येच मोकाट सुटलेल्या गोठ्यातल्या मस्तवाल बैलाबरोबरची झुंज, मोगरीची पडलेली फुले बाबी काकांनी परत गोळा केली. फुलांचा सुगंध त्यांच्या नाकात शिरला. ते बेभान झाले. एका विलक्षण उन्मादाची लाट त्यांच्या पाठीच्या कण्यातून लहरत गेली. त्यांची नजर देवकीच्या मांगराकडे, ते थेट देवकीच्या कौलारू मांगराकडे निघाले. त्यांच्या तळहातावर मोगरीची फुले थरथरत होती, आणि देवकी नुकती आंघोळ करून आलेली. तिच्या अंगावर फक्त एक आडवे वस्त्र होते. त्या तोकड्या वस्त्राचा पदरही नीट निघाला नव्हता. अशा आडवेळी कोणी समोर येऊन उभे राहिले ही धास्ती नसल्यामुळे ती मोकळेपणाने उभी होती. अंगावरील अपुऱ्या वस्त्राची तमा न बाळगता बाबी काका सरळ मांगराच्या दरवाज्यात आले.
आणि खिळून उभे राहिले. बघता बघता ते नखशिकांत पेटले. देवकी दोन्ही हात मागे उंचावून ओले केस झटकीत होती. तिचे उरोज विवस्त्र होते, मांड्या उघड्या होत्या आणि तिचा न्हावून आलेला रसरशीत सावळा देह आजूबाजूच्या उजेडाला गिळून टाकीत होता. बाबी काकांच्या शरीरात शिरलेला उन्माद अनावर झाला आणि ते आवेगाने पुढे सरकले. देवकीने ती पिसाट नजर पाहिली आणि ती झटकन दारआड झाली आणि तिने दोन्ही हातांनी मधले दार खाडकन लावून घेतले आणि अडाणा सरकवला. बाबी काका त्या बंद दरवाजासमोर अडखळून उभे राहिले. आत वाजलेल्या कंकणांचा आवाज तेवढा त्यांच्या कानात किणकिणत राहिला आणि पाठोपाठ एक अस्फुट हुंदका. त्या बंद दाराच्या चौकटीला हात टेकून बाबी काका उभे होते. आपण येथे कशासाठी आलो हे नेमके त्यांना कळेना आणि ज्या क्षणी ते त्यांच्या ध्यानात आले त्या क्षणी त्यांचा सगळा उन्माद ओहोटीच्या लाटेच्या वेगाने ओसरला. शरीरातले बळ खचल्यासारखे होऊन ते उभेच राहिले. शर्मीचा एक तीक्ष्ण काटा त्यांच्या अंतर्यामी सलत राहिला आणि असह्य अपराधीपण. तो दीपमाळेभोवतीचा फुललेला रम्य निसर्ग, साळुंकीच्या स्वरातलं मोहरलेल्या नवपरिणीत वधूचे कुजबुजणं, मोगरीची पसाभर फुलं तोडून त्या सुगंधाने घमघमलेल्या फुलांची उंजळ तिच्या उंजळीत ओतणं, हलकेच खांद्यावर हात ठेवतानाचा झालेला तिचा पहिला स्पर्श, त्या प्रिय स्त्री शरीर स्पर्शित आठवणीने देवकीच्या मांगराकडे येणे, वाटेतील मस्त बळकट बैलाची झुंज, त्यांच्या समोर नुकतीच अंघोळ करून एका वस्त्रानिशी दिसणारी देवकी, दोन्ही हात मागे उंचावून ओले केस झटकताना दिसणारे तिचे विवस्त्र उरोज, उघड्या मांड्या, हे सारं रंगमंचासमोरील प्रेक्षकांना जसंच्या तसं दाखवणं बरंचसं अवघडच. ही नाटक या साहित्य प्रकाराची मर्यादा. आणि ते सारं काव्यात्म, निसर्गरम्य, रोमॅन्टिक सर्जन कादंबरीच्या सहसर्जक वाचकांच्या अंतःचक्षुसमोर उभं करणं हे कादंबरी या वाङ्मय प्रकाराचे बलस्थान ध्यानी येते. इथे 6वा भाग थांबवतो. धन्यवाद.